ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे काकाज महोत्सव 2020। मी मगा म्हणल्यासारखं 2020 कमाल आहे। त्या महोत्सवाचे आपण साक्षीदार आहोत आणि त्याची सुरुवात या आपल्या आलेल्या मान्यवर जास्ती लागलीच या ठिकाणी होणार आहे। या आपल्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याचे ज्येष्ठ आरोग्य तज्ञ म्हणून अस्थिरोग तज्ञ म्हणून ज्यांनी आपलं कमी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव कमावलेलं आहे असे आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर अशोकजी पोद्दार सर, त्याचबरोबर लागलीच शिक्षण क्षेत्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये ज्यांनी आपलं कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये ज्यांनी आपलं नाव ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे त्यांचे संचालक व आमच्या मेष्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री रमेशजी बिरादार सर यांचेही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याबरोबर लागलीच आपले पालकच आहेत DSP पोद्दारताई यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खास ते नाशिकहून आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट व्यंकटरावजी नायकवाडे सर, ज्यांचं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असे कायदे तज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत। प्रत्येक त्यांच्याकडे कुठल्याही अडचणीला मार्ग आहे असं एक विधी तज्ञ म्हणून कमी काळामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे। त्याचबरोबर चंद्रकांतजी पाचेगावकर सर, कारकेरचे संचालक व आमचे मार्गदर्शक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याकडे कमानीकडे यायचंय आणि शहिनाईच्या वादात शहिनाईच्या जोरात त्या सर्वांचंच आमच्या वतीनं स्वागत केलं जाणार आहे। आणि ज्या कार्यक्रमाच्या अधीन राहून आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयकुमारजी धुमाळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 2020चा काकाज महोत्सव आपण आयोजित केला आहोत, त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या जी काही व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या पाठीमागून कमानीपासून आपण मध्ये यायचंय, तिथून आपल्या शहिनाईच्या ह्याच्यामध्ये आपलं स्वागत होणार आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो जोरदार स्वागत झालं पाहिजे। द्वारकादास श्यामकुमार चे संचालक तथा माझे ज्येष्ठ बंधू तुकाराम भैया पाटील सर, कमी वेळेत प्रत्येक क्षेत्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तुम्हा सर्वांचे लाडके तुकाराम भैया पाटील सर यांचे या ठिकाणी जोरदार आगमन झालेलं आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। शैक्षणिक वर्ष 2019-20 म्हणावं लागतं, 19 जरी संपलं असलं तरी, कारण ते शैक्षणिक वर्ष हे एप्रिलमध्ये पूर्ण होत असतं आणि मग 2020चं शैक्षणिक वर्ष जून महिन्यापासून सुरू होत असतं। त्याला म्हणतात 2020-21 म्हणजे आपण सध्या हे जे ॲन्युअल फंक्शन आहे, जी गॅदरिंग आहे, जी वार्षिक स्नेहसंमेलन आहे, हे शैक्षणिक वर्ष 2019-20चं आहे। आणि म्हणूनच काकाज महोत्सव 2020 च्या मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं। डॉक्टर अशोकजी पोद्दार सर, रमेशजी बिरादार सर, ॲडव्होकेट व्यंकटराव नायकवाडे सर, पोद्दारताई कराड सर, तुकाराम भैया पाटील सर, या सर्वांनाच माझी विनंती आहे। फेटा वरीच बांधला असता, कारण फेटा बांधणारा जो व्यक्तिमत्व आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। प्रत्येक क्षेत्रात सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका, कुणीही जावा, माय माऊली जावा, बंधू जावा, प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे सेल लावलेला असतो। आणि म्हणूनच की काय मी आमच्या नाटकामध्ये मी घेतलेला आहे, 12 महिने द्वारकादास श्यामकुमार मध्ये सेल असतो आणि तुकाराम भैयाला कुणीही फोन केलं तरी भैया सर्वांना सहकार्य करतात अशी त्यांची भावना आहे। महिला लगेच खुश, का तर द्वारकादास श्यामकुमार मध्ये सेल लागला म्हणलं की आता सोडणार नाही आणि लागलीच द्वारकादास श्यामकुमारला भेट देणार अशी सर्वांना माझी आग्रहाची विनंती। मी भैयाला अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। तुकाराम भैया पाटील, चंद्रकांतजी पाचेगावकर सर, डॉक्टर अशोकजी पोद्दार सर यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावर या ठिकाणी बसून घ्यायचंय।
या महोत्सव सोहळ्यासाठी अगोदरच वेळ झालेला आहे, म्हणून वेळ न घालता मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण लागलीच सरस्वती व गणेश आराधना म्हणजेच गणपती यांचं पूजन करून आपण लागलीच कार्यक्रमाला सुरुवात करायची. हॅलो, या ठिकाणी सर्व महिला पालक वर्गांना सूचना आहे, पाठीमागं थोडस जागा कमी पडत आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. थोडस पुढे सरकायचंय. महिला पालक वर्गांना सूचना आहे, थोडस पुढे सरकायचंय. एक पण सरकत नाही, सरका पुढं. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ, मन से हमारे मिटा दे अंधेरे, मन से हमारे मिटा दे अंधेरा, हमको उजालों का संसार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, मन शांत आणि प्रसन्न आणि उत्साही ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते. मन शांत होते, अशा वेळी सभोवतालचे जग, आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो. म्हणून आपण या ठिकाणी प्रार्थना करत आहोत. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. या ठिकाणी गणपती आराधना व सरस्वतीचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. तरी सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी जय जय महाराष्ट्र माझा या सॉंगच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या समोर लाईन लावायचंय. तसेच स्लो मोशन सॉंग मधील विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी स्टेजच्या समोर लाईन लावायचंय. चला लवकर. जय जय महाराष्ट्र माझा या सॉंग मधील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर लाईन लावायचंय. अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा सर्वप्रथम हा सत्कार केला जात असतो. मी लागलीच डॉक्टर अशोकजी पोद्दार सर यांचा सन्मान मी बापूराव जाधव सरांना विनंती करतो की आपण करायचं. डॉक्टर अशोकजी पोद्दार सर ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञ तथा सर्वांचे मार्गदर्शक, वेळोवेळी सर्वांना सहकार्य करणारे असं एक नेतृत्व डॉक्टर अशोकजी पोद्दार सर. लागलीच मेष्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे संचालक माननीय श्री रमेशजी बिरादार सर यांचा सन्मान मी राहुलजी पवार सरांना विनंती करतो की आपण करायचं. राहुलजी पवार सर शूज व मौल्यवान वस्तू आपण आपल्या जागेवर ठेवून यायचं. रमेशजी बिरादार सर यांचा सन्मान मी राहुलजी पवार सरांना विनंती करतो की आपण करायचं. लागलीच तुकाराम भैया पाटील सर द्वारकादास श्यामकुमारचे संचालक यांचा सन्मान मी महादेवजी गायकवाड सरांना विनंती करतो की आपण करायचं. तुकाराम भैया पाटील सर ज्याच्या नावातच तुकाराम आहे, ज्याच्या अंगी जसे गुण असतात त्या नावाला शोभणार असं एक नेतृत्व व्यक्तिमत्व म्हणजेच तुकाराम भैया पाटील सर. यानंतर लागलीच नागपूरला DSP म्हणून असलेल्या कार्यरत असलेल्या रोहिणी नितीन पोद्दार यांचा सन्मान मी आमच्या मातोश्री श्रीमती शारदाताई धुमाळ यांना विनंती करतो की आपण करायचं आहे. ते आपले पालक पण आहेत, त्यांचा पाल्य आपल्या या शाळेत आहे. विशेष म्हणजे ताईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या घरातून वारसा असा मिळालेला आहे. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. सध्या बंधुराज लातूर तालुक्याचे GST प्रमुख आहेत आणि असा वारसा त्यांच्या घरी त्यांना मिळालेला आहे. त्यांचे मिस्टर हे आपलं त्यांची मुलगी आणि मिस्टर हे क्रीडा क्षेत्रामध्ये एक उत्तुंग असं त्यांचं कार्य आहे. त्यांची मुलगी राज्यस्तरीय स्तरावर 5वीच्या वर्गात असून द्वितीय पारितोषिक राज्य स्तरावर मिळालेला आहे. अशी माता म्हणजेच रोहिणी पोद्दार यांचा सन्मान मी आमच्या मातोश्री श्रीमती शारदाताई धुमाळ यांना विनंती करतो की आपण करायचं.
रोहिणी पोद्दार. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असे आपल्या कमी काळामध्ये आपल्या कार्यातून छाप त्यांनी पाडली आणि लागलीच त्यांची कमी वेळेमध्ये पोस्टिंग झाली DYSP म्हणून, म्हणजेच पोलीस उपाधीक्षक, जिल्ह्यातलं 2 नंबरचं पोस्ट. असे एक नेतृत्व हे आमच्या ताईकडे आहे. यानंतर मी लागलीच ॲडव्होकेट व्यंकटराव नायकडे सरांचा सन्मान मी वैभवजी शिरोळे यांना विनंती करतो की आपण करायचं. ॲडव्होकेट व्यंकटराव नायकडे सर, ज्येष्ठ विधितज्ञ, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, सतत आमच्या पाठीशी सहकार्याची भूमिका ठेवून एक घरातलं नातं जसं असतं तसं मनोबल, तसं मार्गदर्शन, तसं सहकार्य आम्हाला नायकडे साहेबांचं आहे. ॲडव्होकेट व्यंकटराव नायकडे सरांचा सन्मान मी वैभवजी शिरोळे यांना विनंती करतो की आपण करायचं. ॲडव्होकेट व्यंकटराव नायकडे सरांचा सन्मान या ठिकाणी वैभवजी शिरोळे यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी पाचगावकर सर यांचा सन्मान मी आमच्या संस्थेचे परत एकदा मी बापूराव जाधव सरांना विनंती करते की आपण यायचंय. बापूराव जाधव सर, राहुलजी पवार सरांना विनंती आहे की आपण चंद्रकांतजी पाचगाव सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा. लागलीच डॉक्टर चांदजी पटेल सर यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. त्यांचाही काका महोत्सवाच्या वतीनं सहर्ष स्वागत. यानंतर एलिगुरू स्कूलचे मुख्याध्यापक तथा आमचे मार्गदर्शक कराड सरांचा सन्मान मी वैभवजी शिरोळे सरांना विनंती करतो की आपण करायचं. डॉक्टर चांद पटेल सर डायबिटीज स्पेशलिस्ट आहेत. आताच्या काळामध्ये शुगर रोग हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यावर योग्य मार्गदर्शन व योग्य सल्ला हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर चांद पटेल सर करतात. त्यांचं काका महोत्सवाच्या वतीनं सहर्ष स्वागत. वैभवजी शिरोळे सरांना मी विनंती करतो कराड सरांचा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. जय जय महाराष्ट्र सॉंगमधील मुलं आतमध्ये गेले का? या ठिकाणी कराड सरांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मुख्याध्यापक एलिगुरू हायस्कूल, कमी काळामध्ये कमी वेळेमध्ये स्वतःच्या नेतृत्वानं स्वतःच्या कर्तृत्वानं शाळा कशी चालवावी अशी गावभागामध्ये दाखवून देण्याचं काम आमच्या सरांनी केलेलं आहे. यानंतर मी लागलीच डॉक्टर चांद पटेल सरांचा सन्मान शेख सरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शेख सर करायचं. डॉक्टर चांद पटेल श्याम श्याम घई के श्याम श्याम जिथं कुठं असतील तिथं वेळ झालेली आहे. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी पालकांनी आपल्या पाल्यासोबत नाव घेतल्यानंतर लागलीच स्टेजवर यायचं आहे. सर्वप्रथम क्रीडा पुरस्कार या ठिकाणी सुरू झालेले आहेत. यामध्ये प्रथम सह्याद्री वैभव शिरोळे, पालकांनी आपल्या पाल्याला घेऊन सोबत यायचं आहे स्टेजवर लवकरात लवकर.
सह्याद्री वैभव शिरोळे क्रीडा पुरस्कार. चला सह्याद्री शिरोळचे पालक आणि दुसरे लागलीच पुढची नाव आहे आता श्रेया यादवराव डोंगरे, आपल्या पालकासोबत यायचं आहे. समर्थ सतीश डोंबाळे, ओंकार प्रकाश जानकर, यशवंत नवनाथ सायगुडे, पालकांनी आपल्या पाल्यासोबत स्टेजवर यायचं आहे. उमाकांत बब्रुवान भरबडे, युवराज दत्तात्रय सर्वदे, मयुरी राजकुमार वागडोळे, नेक्स्ट नंदिनी शरद मुंडकर. हे क्रीडा पुरस्कार आहे. सर्व पालकांनी अनाउन्समेंट केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यासोबत स्टेजकडे यायचं आहे. मयुरी राजकुमार वागडोळे, नंदिनी शरद मुंडकर, अनाउन्समेंट केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यास घेऊन स्टेजकडे यायचं आहे. यश शंकर जाधव, मोहम्मद रफी मोमीन, निलेश पांडुरंग पाटील, शोएब सलीम शेख, आरुष आशिष क्षीरसागर. मयुरी राघव रणखाम. May I request to all parents, please come on the stage with their dear student. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. राहिले पारितोषिक हे नंतर दिले जाणार आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने आपला जो आजचा कार्यक्रम आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अगोदरच उशीर झाला असल्यामुळे माझी मान्यवरांना विनंती आहे की अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण हे करायचं आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर अशोकजी पोद्दार सर यांना माझी विनंती आहे की आपण या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. प्रथमतः माझे मित्र माझे आप्तस्वकीय श्री विजयकुमार धुमाळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या नयनरम्य अशा कार्यक्रमामध्ये त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा जो या ठिकाणी जो सोहळा या ठिकाणी जो रंगलेला आहे तो पुन्हा पुन्हा या ठिकाणी असाच वर्षानुवर्ष या ठिकाणी रंगावा आणि त्याला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी सदिच्छा करतो. आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो. मित्रहो, या ठिकाणी जो काही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा जे काही शैक्षणिक संकुलन जे आहे आणि या शैक्षणिक संकुलनाचा मी सुरुवातीपासूनचा या ठिकाणचा साक्षीदार आहे. अतिशय खडतर प्रवास करून या ठिकाणी विजयकुमार धुमाळ असतील, त्यांचे बंधू विजयकुमार धुमाळ असतील, काका धुमाळ असतील, या सर्व बंधूंनी अथक असं परिश्रम करून घेऊन हे एक छोटंसं जे काही रोपटं आज लावलेलं होतं त्याचा आज वटवृक्ष या ठिकाणी फार मोठा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी खरोखरच आत्ता इथं आल्या लहान लहान मुलांचे या ठिकाणी कार्यक्रम मी पाहत होतो आणि जेव्हा मी या लहान मुलांचं या ठिकाणी पाहत होतो तेव्हा मी माझ्या बालपणामध्ये गेलो आणि खरोखरच म्हणजे ही जी काही मेहनत या ठिकाणी जे या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जी काही या शिक्षकांची आहे, जी काही या शैक्षणिक संकुलनाची जी काय आहे, निश्चित स्वरूपात या ठिकाणी अतिशय दैदिप्यमानाची ही या ठिकाणी प्रगती आहे. मित्रहो, या ठिकाणी अतिशय चांगल्या संस्था या लातूर शहरात ज्या काही निर्माण झालेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या संस्थेमधील
ज्या काही मोजक्या संस्थेचं नाव घेतलं जातं त्या मोजक्या संस्थेमध्ये या संस्थेचं नाव आज या लातूर शहरामध्येच नाही तर या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. अतिशय कमी कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं तर या संस्थेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात या ठिकाणी केलं जातं. त्याचप्रमाणे जे काही संस्कार असणं अपेक्षित असतं ते संस्कारही या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नियमितपणे ही संस्था असेल या संस्थेच्या माध्यमातून जे काही शिक्षक वृंद असतील ते नियमितपणे या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी ते नेहमीपणे करत असतात. आज या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, आज शिक्षणामधील गुणवत्ता ही आज वाढत आहे, परंतु त्या गुणवत्तेबरोबर जे काही संस्कार या ठिकाणी निर्माण होणं जे काही अपेक्षित असतं ते संस्कार आज आपल्याला फार कमी स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु निश्चित ती कमी गुणवत्ता तर या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तर देतच असते, परंतु त्या माध्यमातून संस्कार देऊन या भारताला असेल या महाराष्ट्राला असेल या समाजाला असेल एक सुसंस्कारित आणि गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून ही सर्व संस्था असेल त्यांचे जे काही आधारस्तंभ विजयकुमार धुमाळ असतील या संस्थेचे सर्व शिक्षक वृंद असतील ते नेहमी देण्याचं या ठिकाणी काम करतील आणि भविष्यातही ते करतील. आणि या ठिकाणी असंच या संस्थेचा जो काही हे वटवृक्ष जो झालेला आहे त्याचा आणखीन मोठा वटवृक्ष या ठिकाणी व्हावा आणि त्या निमित्तानं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेला असतील त्या संस्थेचे जे काही संचालक असतील शिक्षक वृंद असतील त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं या ठिकाणी 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही संस्था सर्वांच्या सहकार्यानं अतिशय उंचीने भराभर घेईल याची ग्वाही मी आपल्याला देतो. आजच्या कार्यक्रमाचं दुसरं मनोगत आणि शेवटचं मनोगत मी माननीय तुकाराम भैया पाटील सरांना विनंती करतो की आपण करायचंय. तुकाराम भैया पाटील सर, द्वारकादास श्यामकुमारचे संचालक. या संस्थेचे सर्व असणारे आमचे परमस्नेह मित्र विजयकुमारजी यांना मी जन्मदिनाच्या खरं तर आज बालकांचा दिवस असतो, तुमच्या मुलांचा दिवस असतो. ते सजलेले असतात, आपल्यासमोर हिरो हिरोईन्स आलेले असतात, ओरिजिनल आपल्या आयुष्यातले खरे हिरो हिरोईन आपल्यासमोर आलेले असतात. तर त्यांच्यात आणि आपल्यात जास्त वेळ मी घेणार नाही, पण कार्यक्रमाला बोलवल्यानंतर आणि सत्कार शॉल दिल्यानंतर परम कर्तव्य असतं की प्रमुख पाहुण्यानं काहीतरी बोलावं लागतं. आज तसं या कार्यक्रमाला असणारे सर्वच मान्यवर आदरणीय डॉक्टर अशोकजी पोद्दार सर, आमचे बिराजदार सर, रोहिणी मॅम, डॉक्टर चांद सर, कराड सर आणि या संस्थेचे निगडीत असणारे सर्व शिक्षक वृंद. खरं तर या त्रिमूर्तींनी गेले 6 वर्षापूर्वी या शाळेचं रोपटं लावलं आणि या रोपट्याचं वटवृक्ष आज रूपांतर होत आहे. आनंद आहे. डॉक्टर साहेब, एखादा मराठी माणूस जेव्हा कुठल्याही फील्डमध्ये उतरत असतो आणि एखादं चांगलं काम करत असतो त्यावेळेस आम्हाला खरंच आनंद वाटत असतो. कारण म्हणावं तेवढं सोपं नसतं, शिक्षण क्षेत्र खूप अवघड आहे. कारण मोठ्यांचं कॉलेज असेल तर त्याला मी महत्त्व देत नाही. कॉलेजमध्ये मुलं हे समजदार असतात, त्यांना जास्त समजवायची गरज नसते. बिराजदार सरांना त्यातला खूप दांडगा अनुभव आहे. पण लहान मुलांना समजून त्यांना घडवणं, खरं तर तुम्ही एक यांची 2 आई असतात. एक तर जन्म देणारी आई असते आणि दुसरं टीचर्स लोक आणि संस्था चालक असतात की ज्याचं जडणघडण करत असतात. म्हणून मी तुम्हाला दुसरी आईची उपाधी देतो आहे. खरं तर आम्ही आमच्या पोटचा गोळा तुमच्या स्वाधीन केलेला असतो. प्रत्येकाने एक दगड म्हणून दिलेला आहे. त्या दगडाला छनी हातोडे आपण लावून त्याचं मूर्ती रूप करण्याचं काम आपण लोक करत असता, सर्वच टीचर लोक करत असतात. त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. आज लातूर नगरीमध्ये आपण काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ऐकत असतो काकाज इंग्लिश स्कूल एक चांगलं नाव आहे. खरं तर वास्तविक शाळेमध्ये 2 प्रकारचे शिक्षण द्यायची गरज आता खरं तर पडत आहे. कारण आज आपण महासत्तेकडे जात असताना आज आपण प्रत्येकजण म्हणत असतो डॉक्टर साहेब भारत सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. पण मला वाटतं त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण भारत हा ऑलरेडी सुजलाम सुफलाम होता आहे आणि राहणार आहे. आपला जर सगळ्यांना वाटतंय की आपल्याला भारताचं भलं करायचं आहे तर त्यासाठी एकच करावं लागेल की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे लागतील. दुसरं वेगळं काहीच करायची गरज नाही आहे. आज मी असेल, तुम्ही पालक आहात, मीही तसा माझ्या 2 मुलांचा पालक आहे. आमच्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे सर, बिराजदार सर, जो तो उठतो की मार्क्स बघत असतो
आम्ही विद्यार्थी चांगला कशावरनं ठरवतो माहीत आहे? आमच्या आईवडिलाचं काय चुकतंय की 98% घेतले, 99 घेतले की माझा मुलगा खूप चांगला आहे. आपण त्या मार्क्सला व्हॅल्यू देतोय. आणि या काय असतं आयुष्यामध्ये एक तराजू असतो. मी बरेच वेळेस उदाहरण देत असतो. तो तराजू जोपर्यंत समान येत नाही तोपर्यंत आपण पैसे देत नाही. मग ते सामान आयुष्यातलं कुठलंही घेऊ. तसंच या मुलांच्या आयुष्यामध्ये पण तराजू लागलाय आणि ते दुकानदार तुम्ही आणि मी आहे. आपल्याला त्याचं माप करायचं आहे. माप काय करतोय आपण? एका मापट्यामध्ये टाकलंय पर्सेंटेज, टक्केवारी, अभ्यास कर. त्याला रात्री झोपू देत नाही, दिवसा खाऊ देत नाही. एवढं कॉम्पिटिशनमध्ये आपण त्याला पळवतोय. इट्स ओके, करायलाच पाहिजे. आता या वयात मेहनत नाही करणार तर कधी करणार आहेत? जेवढं खरं आहे ना. पण एक पारडं तुमचं खूप वरपर्यंत गेलंय आणि एक खाली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकताय? फक्त मार्क्स टाकताय. आता याचा जर तुम्हाला तराजू बराबर करायचा असेल आणि सुसंस्कारमय मुलगा जर घडवायचा असेल तर दुसरं एक काम करायला पाहिजे. आणि ते दुसरं मापटं आहे संस्काराचं. संस्कारच दिले पाहिजेत. काय होतं, शिक्षण आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतोय धुमाळ सर. मग शिक्षण चांगलं असेल तर जे समाजामध्ये वृद्धाश्रम झालेत का झालेत? आईवडिलांना मुलं का सांभाळत नाही आहेत? मार्क्स तर चांगले घेतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, चुकून आमच्यासारखे व्यापारी होतात, पण शेवटच्या टप्प्यावर जाऊन जन्म देणाऱ्या आईवडिलाला का विसरत आहेत? खरी काळाची गरज आहे की त्यांना नाते सांगा. याच वयामध्ये तुम्ही जसं घडवाल त्यांनाही घडत असतात. आपण मार्क्सच्या पाठीमागे लागून एवढं विसरून गेलोय की आई काय असते, वडील काय असते, आजी आजोबा काय असतात, त्यांनी काय कष्ट घेतलंय आपल्यासाठी, किती गरिबीतनं इथपर्यंत आलोय आपण. त्याला त्याची जाणीव होऊ दिली पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही त्याला कधी सांगितलंच नाही. आपण पंढरीचा पांडुरंग सांगत असतो, तिरुपती सांगत असतो, बालाजीला जात असतो, 8-8 दिवस उपाशी राहत असतात आमचे महाराष्ट्रीयन माऊली माता असतील किंवा आमचे बंधू असतील. त्या पांडुरंगाकडे तुम्ही जात असता, एक क्षण थांबू दिलं जात नाही तुम्हाला. त्या बालाजीपाशी एक क्षण थांबू दिलं जात नाही, धक्का देऊन बाहेर काढलं जातं. ज्या पांडुरंगाचा आणि ज्या तिरुपतीचा चेहरा बघण्यासाठी आपण 8-8, 10-10 दिवस घालत असतो स्वतःचे. या तुम्ही लेकरांना सांगितलं पाहिजे की तो ईश्वर कशाने मिळतो. आम्ही पुस्तकी ज्ञानानं खूप मोठे झालोय, व्यावहारिक ज्ञानानं आणि प्रॅक्टिकली ज्ञानानं आपण कुठंतरी कमी पडतोय मराठी माणूस. आपण त्या मुलाला सांगितलं पाहिजे की ज्या देवासाठी आम्ही पोथी पुराण वाचतोय, अगरबत्ती लावतोय, तो देव कुणामुळे आला? जगाचा परमपिता विष्णूचा अवतार हा पांडुरंग आहे. आणि तो पंढरीला का आला एवढं जरी तुम्ही मुलांना सांगितलं तर मला वाटतं समाजावरती एकही अनुचित प्रकार घडणार नाही. कारण पांडुरंगाला येण्यासाठी कुठले काही पोथी पुराण वाचले गेले नाहीत, पारायण लावले गेले नाहीत. आणि एकच काम केलं होतं त्यासाठी, ते म्हणजे आईवडिलाची प्रामाणिक सेवा केल्यामुळे जगाचा परमपिता खाली येऊ शकतो. एवढी ताकद आईवडिलाच्या सेवेत आहे. म्हणून मला वाटतं तुम्ही आईवडिलाची सेवा करायला सांगा पाहिजे. आम्हीही ग्रामीण भागात नाही येतो, शेतकऱ्याचा मुलगा आहे. तसं लातूर हे खूप श्रीमंताचं गाव होतं आणि लातूरमध्ये यायचं, कपड्याचं दुकान टाकायचं डॉक्टर साहेब खूप अवघड होतं. आज 17-18 जरी दुकान असले, 2,500 लोकांना रोजगार जरी दिला असला तर प्रत्येक टप्पा गाठण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाला खूप म्हणजे हालापेष्टा सोसावे लागतात. त्या आम्ही केल्या. आणि माझं एक मत असतं, मी ज्या त्या शाळेत जात असतो ना, कराड सरांना माहीत आहे, काही आमचे गावचे इथं चाटेताई पण आहेत. मी केव्हाही कुठल्याही शाळेत गेलो तर मी एकच सांगत असतो की शिक्षकांनी तर खरं तर शिक्षक हा गुरु आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा असतो. देवाला सुद्धा गुरु होता. आपल्या सर्वसामान्य माणसाला तर गुरुच पाहिजे. गुरु नसेल तर जीवन अधूर आहे. पण गुरुचं एक कर्तव्य आहे की ते कर्तव्य असं आहे की तुम्ही पिरियड्स तुमचे 7-8 पिरियड काय घेत असाल त्यातला धुमाळ सर तुम्ही एक पिरियड कमी घेतला तरी काही हरकत नाही. एखाद्या विषयात मार्क कमी पडले तरी चालत असतात. पण मला वाटतंय की तुम्ही एक पिरियड संस्काराचा खास घेतला पाहिजे. संस्कार दिलेच पाहिजेत. तुम्ही एखादा पिरियड नाही घेतला शिक्षणाचा तरी चालेल. आज आपण म्हणतो फक्त की इथं जाळपोळ झालं, आमच्या मुलीला जाळून मारलं, हुंड्यापायी मारलं, हे का घडतंय? इथं मुली आहेत, आता यांना समजणार नाही पण आपल्याला सांगतो, महिलांचा अवतार हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. कधी तुम्हाला सांगितलं का नाही मला माहिती नाही, पण मला जे वाटतं ते मी तुमच्यासमोर कथन करत आहे. श्रीकृष्णाचा अवतार ह्याच्यासाठी म्हणतो, तुम्ही जेवढ्या महिला आहात त्या श्रीकृष्णाचा अवतार आहे. आपण फक्त राधे राधे म्हणत असतो, श्रीकृष्णाला मानत असतो, अगरबत्त्या लावत असतो, पण आचरण कधी घेत नाही. श्रीकृष्णाचा अवतार मी महिलेला का म्हणतोय, मुलीला का म्हणतोय? कारण श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये पण 2 आई होत्या, एक जन्म देणारी आई आणि दुसरी पालन पोषण करणारी आई.
देवकीनं जन्म दिला, यशोदानी पालन पोषण केलं, दोघींनाही प्रेम कृष्णानं तेवढंच लावलं. म्हणून मी तुम्हाला महिलांना सांगतो की तुमचा कृष्णाचा अवतार आहे. तुमची जन्म देणारी आई ही स्वतःची आई आहे. आणि ज्या दिवशी तुमचा विवाह होतो, तुमच्या डोक्यावर अक्षदा पडते, त्या क्षणाला दुसरी आई यशोदा म्हणून तुमची सासू तुमच्या आयुष्यात यायला पाहिजे. एवढं प्रेम तुम्ही तुमच्या त्या सासूला केलं पाहिजे. त्या दिवशी कुठलाच वाईट प्रकार घडणार नाही. फक्त ऐकतो पोथीपुराण, आमच्या आज्यानं ऐकलं, पंजानं ऐकलं, वडिलांना ऐकलं, कधीच रामायण ऐकून 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 आम्ही कंटाळून गेलो. राम घडला नाही, सीताही घडली नाही. मुळात दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला पाहिजे, आपल्या इथं नाही जन्माला पाहिजे, ही वास्तविकता आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतोय, खरं सुख पैशात नाही आहे, आई वडिलांमध्ये आहे, एकत्रित कुटुंबामध्ये आहे. तुम्ही बघा, तुम्ही कितीही आम्ही नर्वस झालो, डॉक्टर साहेबाला माहित आहे, आपण दिवसभर कितीही परेशान झालो आणि घरी गेल्यानंतर आईसोबत जर आम्ही जेवायला बसलो तर सगळं दिवसभराचा थकवा निघून जातो. एवढी ताकद आई वडिलाच्या सानिध्यात आहे. म्हणून आई वडिलाच्या सानिध्यात राहायला शिकलं पाहिजे असं मला वाटतंय. शाळा अतिशय सुंदर आहे. गेली 6 वर्षामध्ये सर आपण शाळेचं खूप डेव्हलपमेंट केलं आहे. मुलं चांगल्या प्रकारे घडवलेत. मी आणखी एक जाताना मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, 1 मिनिटात सांगतो आणि मी थांबतो. हे पाहुणा म्हणून सगळ्याचं कॅन्सल केल्यामुळे मी तुमचे 5 मिनिटं जास्त घेतोय. नाहीतर सगळ्यांनी 5-5 मिनिटं बोलले असते तर 1 तास लागला असता. म्हणून त्यांच्या सगळ्याच्या वतीनं मी एकटा बोलतोय. खरं तर तुम्ही इथं आई जे असतात, आई माझी एक सगळ्यांना विनंती आहे की ठीक आहे, 90% पुढच्या मुलांनी डॉक्टर व्हायला हरकत नाही, इंजिनियर व्हायला हरकत नाही, क्लास 1 अधिकारी व्हायला हरकत नाही, पोलीस खात्यात जायला हरकत नाही. पण तुम्ही कधी असा विचार केला की जे बिचारे 70-75% मुलं आहेत त्यांना तुम्ही का मारताय? रात्रंदिवस तुम्ही हे का धरताय त्या मुलाच्या पाठीमागं? नाही तुम्हाला डॉक्टरच झालेला पाहिजे, नाही तुझी कलेक्टरच झाला पाहिजे. अरे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, या शाळेत 1000 विद्यार्थी असतील, काय 1000 कलेक्टर करायचे काय उद्या आपल्याला? मार्ग खूप आहेत, पर्याय खूप आहेत. त्याला काय आवडतंय ते बघा अगोदर. तुम्हाला माहिती असावं, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर जी श्रीकांत साहेब आहेत, जिल्ह्याचे बॉस म्हणलं जातं त्यांना, पण मला आठवत नाही, मी माफी मागून सांगतो स्टेजची, की ते 600 रुपये लिटरचं चंदू पाणी पित असतील का? एक व्यक्ती आहे, तुम्हाला मी त्याचं नाव सांगतो. शिक्षण महत्त्वाचं आहे. जर शिक्षणातही तुम्ही नाही सक्सेस झाला तर त्याच्यापेक्षा वेगळे क्षेत्र आहेत. एक 12वी नापासचा माणूस आहे जो 600 रुपये लिटरचं पाणी पितो, जो कलेक्टर सुद्धा पिऊ शकत नाही. ते क्षेत्र कुठलं आहे? क्रिकेट आहे. विराट कोहली हा 12वी नापास आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्याला सांगितलंच नाही. ज्या आमिर खानसाठी आपण पिक्चर बघायला 3-3 तास घालतो, तो आमिर खान फक्त 12वी पास आहे. म्हणून माझी विनंती आहे इथं बसलेल्या मायमाऊलीला आणि आमच्या बंधूंना की तुम्ही मुलांना शिकून हा विषय नाही आहे, पण त्याला दुसरे मार्ग सांगा, दुसरे व्यवसाय सांगा, व्यवसाय त्याला सांगा. हो शकतंय धुमाळ साहेब, आजच्या दिवशी आम्ही सगळेजण आलो, आम्हाला आनंद असा वाटेल की तुमच्याच शाळेतला एखादा तरी सलमान खान किंवा आमिर खान झाला तर आम्हाला बिलकुल आवडेल, का हरकत नाही. तुमच्याच मुलीपैकी एखादी दीपिका पादुकोण झाली पाहिजे, विराट कोहली झाला पाहिजे. अहो जेवढा पैसा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आहे ना, गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये नाही आहे. मी छाती टोकपणे सांगू शकतो. आपला मराठी माणूस सांगायची आवश्यकता नाही सर, आपण ते करून दाखवलेलं आहे, त्याचे हकदार आपण आहात. जोरदार ट्राय झाले पाहिजे भैयासाठी. मी हे का सांगतोय, तुम्ही मराठी माणसं बसलात पुढं म्हणून सांगतोय की तुमचं आपल्या डोक्यात एकच खोळं भरलंय की नाही तू सरकारीच नोकरी कर. का कर? तर बायको चांगली भेटते, हुंडा दाबून भेटतो, बाकी काही नसतं. अरे पण सरकारी नोकरदाराचं तुम्हाला माहित आहे का, माफी मागतो इथं काही जणांची. एक लेक्चर जास्त पगार असेल ना तर एक चांगल्या लातूरमध्ये घर बांधू शकतो, शेवटच्या टप्प्यामध्ये 4 व्हीलर घेऊ शकतो आणि 2 लेकराचे शिक्षण करू शकतो. याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही. आपण फक्त भमकेबाजी करत असतो की देशाचं भलं करू. देशाचं समाजाचं भलं करायला केवळ पैसाच लागतो. विदाऊट पैशाचं भलं होत नसतं. म्हणून मराठी माणसाने इथून हृदयातून आग लागली पाहिजे, मी पैशासाठी जगन आणि पैसाच कमवल. आमच्या लोकांना ते नाहीच आहे. आपण खूप समाधानी आहेत, असमाधानी राहिलं पाहिजे. पैसा कुठल्याही पद्धतीने कमवा, पण तुम्ही पैसा कमवला पाहिजे. व्यापारात या, प्रायव्हेट क्षेत्रात जा, पैसा खूप आहे. तुम्हाला माहिती असावं, माझ्याकडे काही मॅनेजर आहेत, शिवाजी हुरुसनाळी नावाचा आहे. इथं शेजारी रेणापूर नाक्याला एक आत्ता गोडाऊन आपण चालू केलं, तिथं पवन बुके नावाचा आहे. तुम्ही पाहिजे तर त्याच्याला जाऊन विचारू शकता. 10वी नापास असेल. डॉक्टर साहेब त्याला पगार किती असावा? मी ही का सांगतो, ओपन सांगायच्या गोष्टी नाही आहेत, पण आम्हाला नाविलाजानं सांगावं लागतं. प्रत्येक जण उठतो की तू उठलं की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे म्हणतो.
तर गव्हर्नमेंट जॉबकडे कुणं जावं? 90% वरच्या पोरांनी जावं, हरकत नाही. पण ज्यांना 70, 75, 65, 80 त्यांनी काय करायला पाहिजे? नुसतं कुठला तरी एजंट होणं, कंडक्टर होणं, क्लार्क होणं बिलकुल होऊ नका. त्या मुलाला पवन बुकेला आज महिन्याला 10वी नापास असणारा माणूस कपड्याच्या दुकानात जरी काम करत असला तर महिना 75,000 रुपये पगार आहे त्याला. 75,000 रुपये एवढा पैसा प्रायव्हेट क्षेत्रात आहे. आणि तुम्हाला माहिती असावं, आतापर्यंत काही चांगल्या चांगल्या गव्हर्नमेंट ऑफिसरनी जवळून विमान बघितलं नसेल, पण आमचा पवन बुकेचा दररोजचा जेव्हाही तो खरेदीला जातो तो विमानानं जातो आणि 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतो. एवढं सुख प्रायव्हेट क्षेत्रात आहे. म्हणून मला वाटतंय धुमाळ सर येणाऱ्या काळात निश्चित तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रात काही लोकांना घालाल. बिराजदार सर आपल्यालाही विनंती आहे की खरं देशाचं आणि समाजाचं भलं करायचं तर पैसाच लागतो. म्हणून इथल्या माता माऊलींना माझी विनंती आहे की आपल्या मुलांचं जे क्षेत्र आहे त्यांना ते क्षेत्र निवडू द्या. बरेच क्षेत्र आहेत, एवढा पैसा आहे ना, काही क्षेत्रात तर तुम्हाला 0 बजेट. तुम्हाला माहिती असेल, एक उदाहरण देतो. आमच्याकडं काही मारवाडी भगिनी आहेत, माझे खूप चांगला स्नेह आहे त्यांच्याशी. माझ्यासाठी आदर्श असणारा मारवाडी समाज आहे. आज तुम्ही बघत असाल लग्नामध्ये तुम्ही जात असताना, जेव्हा जेव्हा लग्नात कुणाच्या कार्यक्रमात जाताना, तेव्हा असा एक बिझनेस आहे की ते आमच्या ताई करतात. आता अलीकडं बहुजन समाजाच्या महिला पण करतायत. आम्हाला खूप आनंद आहे. तो बिझनेस डॉक्टर साहेब असा आहे की 50 नाही 100% प्रॉफिट आहे. आणि तो बिझनेस आहे ब्युटी पार्लर. फक्त तोंड धुलं की 500 रुपये द्यावं लागतात. एवढा पैसा आहे त्याच्यात. पण आमच्या महिला लाजतात, पण ब्युटी पार्लर फेसवॉश करायला तिच्याकडेच जातात. मग आमच्या महिलांनी केलं तर काय हरकत आहे? आज टेलर तुम्हाला लोकांना माहीत आहे एवढा म्हणजे रोजगार उपलब्ध आहे. एक साधा टेलरला 800-800 रुपये पगार तुमची शिलाई आहे. ब्लाऊज पीस शिवायला 300-300 रुपये घेतात, टायमाला देत नाहीत ब्लाऊज, तेही तुम्हाला माहीत आहे. आपण संधी नाही म्हणतो, घरी बसल्या बसल्या तुम्ही हे व्यवसाय चालू करू शकता. मी व्यवसाय काय म्हणून तुम्हाला सांगतो, व्यवसायात या. धुमाळ सर, खरं तर आज तुमचा जन्मदिन आहे. आजच्या शुभ दिवशी आपल्या गेली 6 वर्षापासून आपला स्वतःचाही जरी वाढदिवस असेल तर बरेच जण वाढदिवस हे हॉटेलमध्ये वगैरे साजरे करतात. पण आपण ते न करता, चुकीचा पायंडा न पडता, विद्यार्थ्यांच्या समवेत आपला जन्मदिन आपण साजरा करता, ही एक समाजासाठी भूषण आहे. आपलं मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी खूप चांगले थोर महान व्यक्तिमत्वांच्या सान्निध्यात मला राहायची संधी आपण दिली. बिराजदार सरचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या रोहिणी मॅडमचं आणि आमचे त्यांच्या परिवाराचे संबंध हे गेले 15 वर्षापासून आहेत. डॉक्टर पोद्दार सर एक खूप महान व्यक्तिमत्व, डॉक्टर जरी असले तरी समाजाच्या कामाला पडणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अशोकजी पोद्दार सर आहेत. चांद सर आहेत, डायनामिक पर्सनॅलिटी. कराड सर आहेत, आमचे चंदू अण्णा पाचेगावकर आहेत. या सर्व महान लोकांच्या सान्निध्यात मला वेळ घालता आला त्याबद्दल मी सर्व धुमाळ परिवारांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि बोलत असताना चुकून मीही तुमच्यासारखाच आहे, तुमच्याच परिवारातला आहे. 1-2 शब्द चुकीचे गेले असतील तर ते आपण मोठे मनानं माफ करावं. जे चांगलं वाटलं तेवढं घ्यावं. या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपल्या सर्व चिमुकल्यांना ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट घेतला आहे, भाग घेतला आहे, त्या सगळ्यांना माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. आमच्या नावातच आहे गुणवत्ता, सातत्य, संस्कार व शिस्त, म्हणजेच काकाज इंग्लिश स्कूल. प्रत्येक कार्यक्रम आमचा इथं घेतला जातो. संबंध लातूर जिल्ह्यामध्ये 14 तारखेला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, परंतु आमची शाळा माता पिता चरणपूजन कार्यक्रम घेते, आजी आजोबा दिन साजरी करते आणि त्यातूनच संस्कारयुक्त शिक्षण हे आपल्या शाळेतून दिलं जातं. यानंतर लागली जीवनदीपचे संचालक यांना माझी विनंती आहे की त्यांनी भारताचं संविधान ज्या महामानवाने लिहिलं ते देऊन आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ यांचा वाढदिवस असल्यामुळे ते इथे सत्कार करणार आहेत. जीवनदीप पब्लिकेशनचे संचालक अनिलजी सूर्यवंशी सर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, All parents put your hands together. जोरदार टाळ्या स्वागत झालं पाहिजे. मी तुकाराम भैया व सर्व टीम अशोकजी पोद्दार सर यांना आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं. बोलून सोडून आमची शाळा अशीच
उंच उंच उंचच जाणार. जोरदार टाळ्या वाजवा. हात लावायचा सर्वांनी थोडासा. तरी थोडासा आता बघा लावून तुम्ही पण थोडासा. यस, जोरदार टाळ्यात काकाच महोत्सव 2020 चं उद्घाटन या ठिकाणी आज इथे संपन्न झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना लागलीच अशी विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर बसून घ्यायचं. सर्व मान्यवर अतिशय कमी काळात कमी वेळेत आमच्या हाकेला धावून या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचंच आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार